नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 21 सप्टेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजचा चालू घडामोडी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, पहिला प्रश्न आहे, जागतिक सागवान परिषद भारतामध्ये प्रथमच कुठे आयोजित केली जाणार आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ही जी परिषद आहे ती भारतामध्ये प्रथमच आयोजित केली जात आहे. तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, कोची, केरळ. तर केरळमध्ये कोची या ठिकाणी जागतिक सागवान परिषद आयोजित केली जाणार आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओके, बघा, याची थीम होती सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ द ग्लोबल टेक सेक्टर ॲडॅप्टिंग टू फ्युचर मार्केट्स अँड एन्व्हायरमेंट्स. ओके, ही याची थीम आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, युद्ध अभ्यास 2025 हा भारत व अमेरिका मधील संयुक्त लष्करी सरावाची 21वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? बघा, याचं योग्य उत्तर असेल अलास्का, अमेरिका. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी हा युद्ध अभ्यास 2025 हा जो भारत आणि अमेरिका या दरम्यान लष्करी सराव आहे दोन देशादरम्यानचा, याची 21वी आवृत्ती आयोजित केली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, नुकतेच स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचे उद्घाटन कोणी केले आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, नरेंद्र मोदी. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी, नरेंद्र मोदी याचं उत्तर असेल. तर नरेंद्र मोदी यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचे नुकतेच उद्घाटन केले आहे. ओके, तर बघा, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे भारत सरकारने सुरू केलेले एक आरोग्य व पोषण केंद्रित सामाजिक अभियान आहे. हे स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय व महिला आणि बालविकास मंत्रालय यांच्या संयुक्त नेतृत्वात आहे. ओके, तर ही माहिती लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, 2025मध्ये ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये उंच उडीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, सर्वेश कुशारे. तर सर्वेश कुशारे हा ॲथलीट आहे, तो उंच उडीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, नुकतीच गुजरातमध्ये नमो लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत किती रक्कम वितरित करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1000 कोटी. तर 1000 कोटी एवढी रक्कम नमो लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यात आली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या राज्यामध्ये बैरागी सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, मिझोराम. तर मिझोराममध्ये बैरागी सैरांग रेल्वे मार्ग नवीन झाला आहे, त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 बघा, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्र महिलांच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची दुसऱ्यांदा पुनर्नियुक्ती केली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, डॉक्टर सीमा बाहोस. ओके, तर सीमा बाहोस यांची नुकतीच या पदावरती अँटोनियो गुटेरस यांनी नियुक्ती केली आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात आपण. थोडीशी माहिती बघूयात आपण युनायटेड नेशनबद्दल. याची स्थापना झाली होती 24 ऑक्टोबर 1945 रोजी आणि याचं मुख्यालय आहे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या ठिकाणी. आणि या संस्थेचं ही जी संस्था आहे युनायटेड नेशन्स,
ही संस्था बनवण्याचे कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जगातील म्हणजे जागतिक देशांनी संयुक्त राष्ट्राची स्थापना केली होती. ओके. तर आणि यामध्ये देश आहेत एकूण सदस्य देश आहेत 193 देश. ओके. तर 193 देश या संस्थेचे सदस्य आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? तर बघा याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी अनुराधा शर्मा. ओके. तर अनुराधा शर्मा यांनी नुकतेच भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिले आहे. ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर नवीन प्रायोजक म्हणजेच लीड स्पॉन्सर म्हणून कोणाची निवड केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अपोलो टायर्स. तर अपोलो टायर्स या कंपनीची नुकतीच भारताच्या क्रिकेट टीमच्या जर्सीवरती लीड स्पॉन्सर म्हणून निवड करण्यात आली आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे आजचा. बघा सप्टेंबर 2025मध्ये नेपाळची पहिली महिला ॲटॉर्नी जनरल कोण बनली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी साबिता भंडारी. तर साबिता भंडारी ह्या सप्टेंबर 2025मध्ये नेपाळ या देशाची पहिली महिला ॲटॉर्नी जनरल बनली आहे. ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.